हाय हॅलो अँड वेलकम टू फिनिक्स अकॅडमी पुणे. मी अशोक आवनकर सर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण सगळ्यांनी इंग्रजी मराठी व्याकरणासाठी ॲडमिशन केलेले आहेत आणि माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे की तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट मटेरियल तुमच्यापर्यंत मिळावं आणि तुम्हाला बेस्ट एक्सपिरियन्स आपल्या या बॅचचा असावा. लास्ट सेशनमध्ये आपण चंद वॉईसवरती अभ्यास केला होता. जिथं अभ्यास करायजोगता आहे तिथं आपण अभ्यास केलेला आहे, जिथं माहिती घ्यायची होती तिथं माहिती पण घेतलेली आहे. सोबत आपण आयोगाचे पेपरही सोडवलेले आहेत. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण आपल्या सिलेबसचा पुढचा भाग, जो की अतिशय महत्त्वाच्या भागापैकी किंवा टॉपिकपैकी एक आहे, असा आपण टॉपिक पाहणार आहोत. समजा आपण बोलता बोलता कधी कधी काय म्हणतो, अरे तो पडला. असं पडला का? हो पडला. अरे तो धपकन पडला. म्हणजे बोलताना आपण काय म्हणतो, एखाद्याला पडला पण तो धपकन पडला. म्हणजे हे धपकन जे आहे ते नेमकी तो आहे का पडला आहे? करेक्ट, पडलाय. म्हणजे पडल्याची माहिती आपण देतो, धपकन पडला आहे ना. सरांनी छान शिकवले. आता सर छान आहेत का त्यांचं शिकवणं छान आहे? शिकवलेलं छान आहे. म्हणजे जी ॲक्शन त्यांनी केली ती छान आहे, बरोबर आहे असं म्हणतो आपण. किंवा बघा, चित्ता जलद पळतो किंवा चित्ता जोरात पळतो आहे ना. मग चित्ता जोरात आहे का त्याचं पळणं जोरात आहे? चित्ता जोरात नाही, त्याचं पळणं जोरात आहे, बरोबर. आपण जोरात चित्त्याच्या पळण्याबद्दल वापरतो, बरोबर आहे. किंवा आपण म्हणतो ना, मी आज आनंदी आहे. माझी माहिती, मी आनंदी आहे. पण मी जर असं म्हणलो, आज मी खूपच आनंदी आहे, असं जोर देऊन वापरलं तर आपण आनंदी असण्याबद्दल आणखी थोडीशी माहिती एक्स्ट्रा घेतो, बरोबर आहे का. यावरून तुमच्या असं लक्षात आलं असेल की आजच्या टॉपिकचं नाव काय असणार आहे. एखादी क्रियापद आहे, एखादं विशेषण आहे, एखादं शब्दयोगी अव्यय आहे, यांच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आपल्या व्याकरणामध्ये एक असतो आणि त्याचं नाव आहे इंग्रजीत ॲडव्हर्ब. इंग्रजीत त्याचं नाव काय? ॲडव्हर्ब. म्हणजे मराठीतून शुद्ध क्रिया विशेषण अव्यय. आता ॲडव्हर्ब म्हणजे काय? ॲडव्हर्बचं कार्य काय असतं? ॲडव्हर्ब कोणाला क्वालिफाय करतं? ॲडव्हर्बचे प्रकार किती असतात? ॲडव्हर्बवरती कुठे प्रश्न विचारले जातात? या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कुठल्या टॉपिकमध्ये मित्रांनो? कुठल्या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आपल्याला? ॲडव्हर्ब. म्हणून आजचा जो टॉपिक आहे तुमच्यासाठी तो असणार आहे ॲडव्हर्ब. ADVERB, ॲडव्हर्ब्स, बरोबर आहे. मग या ॲडव्हर्ब्सवरती साधारणपणे कुठे प्रश्न विचारले जाणार आहेत तेही तुमच्या लक्षात आले पाहिजेत. तर साधारणपणे ॲडव्हर्बवरती आपल्याला दोन पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत. साधारणपणे एक तर कोणत्या प्रकारचा ॲडव्हर्ब आहे आणि दोन त्याचे वापर कसे केले जातात, बरोबर आहे. आणि आणखी एक मुद्दा विचारला जाऊ शकतो, तोही आपण इथं क्लिअर करू. म्हणजे साधारणपणे मला जर ॲडव्हर्ब टॉपिक जर विचारला परीक्षेत, तर मला ॲडव्हर्बचे काइंड्स कोणते आहेत त्याचा अभ्यास झाला पाहिजे. त्यानंतर ॲडव्हर्बचा सिक्वेन्स लावता आला पाहिजे मला, त्यांचे पोझिशन किंवा सिक्वेन्स लावता आलं पाहिजे. आणि ॲडव्हर्बचे मला युजेस करता आले पाहिजेत किंवा ॲडव्हर्ब कुठं वाक्यात चुकीचं आहे ते वापरता आलं पाहिजे. म्हणजे साधारणपणे मी जर ॲडव्हर्ब टॉपिक बद्दल स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू केला तर किमान मला माझा डायग्राम मध्ये काय काय माहित पाहिजे. तर मला ॲडव्हर्बचे काय माहित पाहिजे पोरांनो? ॲडव्हर्बचे काय माहित पाहिजेत? मला काइंड्स माहित पाहिजेत. म्हणजे कोणत्या प्रकारचा ॲडव्हर्ब परीक्षेत तुम्हाला असणार आहे. तर सुरुवातीला मला त्याचे काइंड्स माहित पाहिजेत. त्यानंतर मला एखादा ॲडव्हर्बचा क्रम, एकाच वाक्यात जर 2-4 ॲडव्हर्ब वापरले तर त्यांचा क्रम कसा असला पाहिजे, बरोबर. त्यांचा क्रम कसा असला पाहिजे, त्याचा सिक्वेन्स सुद्धा माहित झाला पाहिजे. आणि एखादं वापरलेलं ॲडव्हर्ब कसं चुकीचं आहे आणि एखादा वाढलेला ॲडव्हर्ब कसं बरोबर आहे याचाही अभ्यास मला या टॉपिकमध्ये करणं गरजेचं आहे. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स. वी मस्ट लर्न इट केअरफुली. आपण अतिशय काळजीपूर्वक हा टॉपिक करणं गरजेचं आहे, कारण यावरती लेटेस्ट काही प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रश्न आहेत. आणि आपला बदलता ट्रेंड आहे. आपला कसला ट्रेंड आहे? बदलता ट्रेंड आहे आपला. त्यामुळे आपल्याला याचा डीप मध्ये जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. कशामध्ये? डीप मध्ये जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा बरं, कुठे कुठे प्रश्न विचारतात. एक, ॲडव्हर्ब म्हणजे काय त्याची व्याख्या पाहूच आपण, पण ॲडव्हर्ब वरती प्रश्न येणार आहेत कुठे? काइंड्स वरती, सिक्वेन्स वरती आणि तुमच्या युजेस अँड एरर्स वरती प्रश्न येणार आहेत. तर साधारणपणे युजेस आणि एरर्स आपण प्रत्येक घटकाच्या उपघटकाला लागूनच लगेच घेणार आहेत बघा, बरोबर का. साधारणपणे युजेस आणि एरर्स आपण लगेच घटकाला लागूनच घेणार आहोत. पाहता म्हणजे ॲडव्हर्बचा मला पहिल्यांदा अभ्यास कुठे करायचा, चला बघून घेऊया. ॲडव्हर्बच्या मला प्रथमतः ॲडव्हर्बचे प्रकार माहित पाहिजेत, बरोबर आहे. ॲडव्हर्बचे वाक्यात एकापेक्षा जास्त वाक्यात आले तर क्रम कसा असावा किंवा एकच जर आलं तर कुठं असावं,
आणि ऍडवर्बचा वापर कसा बरोबर येऊ शकतो आणि ऍडवर्बचा वापर कसा चुकू शकतो किंवा ऍडवर्बच्या वापरातल्या त्रुटी काय आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सो दीज आर 3 पॉइंट्स, इम्पॉर्टंट पॉइंट्स वेअर वी आर गोइंग टू एम्फसाइज. जिथं आपण जास्त भर देणार आहोत असे हे 3 मुद्दे तुमच्या परीक्षेत आहेत. कळत तुम्हाला कुठला टॉपिक आहे आज? ऍडवर्ब. कुठे प्रश्न विचारले जातील? काइंड्स वरती, सिक्वेन्स वरती आणि युजेस अँड एरर्स वरती प्रश्न विचारले जातील आणि डेफिनेटली विचारले जातील. जर हा टॉपिक व्यवस्थित केला तर आता 100 मार्काला इंग्रजी असल्यामुळं 4, 5, 6 मार्कापर्यंत हा प्रश्नपत्रिका मध्ये प्रश्न असू शकतात, लक्षात ठेवायचं. आता जाऊया नेमके ऍडवर्ब कशाला म्हणायचं, ऍडवर्बचं काम काय असतं, ऍडवर्ब कोणाला क्वालिफाय करतं या संदर्भातली आपण माहिती पाहूया. प्लीज राईट डाऊन द हेडलाईन ऍडवर्ब इन डिटेल्स मध्ये आपण जाऊया. पहा हे ऍडवर्ब्स, मराठीत आपण त्याला क्रियाविशेषण म्हणतो. पहा आता कोणाला ऍडवर्ब म्हणायचं बघा. अ वर्ड विच क्वालिफाईज, म्हणजे असा शब्द आहे जो क्वालिफाय करणार आहे. कोणाला क्वालिफाय करणार आहे? पहिलं तर लक्षात ठेवा, तो वर्बला क्वालिफाय करू शकतो. म्हणजे एखादा ऍडवर्ब हे क्रियापदाची माहिती देऊ शकतो. तो क्वालिफाय कोणाला करू शकतो? ऍडजेक्टिव्हलाही करू शकतो. एखाद्या विशेषणाबद्दल माहिती सांगतोय तरी ऍडवर्ब होतो. एखाद्या प्रिपोजिशन बद्दल सुद्धा माहिती सांगू शकतो. तो एखाद्या प्रिपोजिशन बद्दल सुद्धा माहिती सांगू शकतो. आपण उदाहरणात पाहणार आहोत, काळजी करू नका. पण मुद्दा काय आहे की ऍडवर्बचं काम काय असतं, तो कोणाला क्वालिफाय करतो? तर पहिल्यांदा वर्बला क्वालिफाय करतो, ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय करतो, प्रिपोजिशनलाही क्वालिफाय करतो. किंवा एकाच वाक्यात जर 2 ऍडवर्ब आले, 3 ऍडवर्ब आले तर ऍडवर्ब सुद्धा ऍडवर्बला क्वालिफाय करतो. म्हणून यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, ऍडवर्ब इज अ वर्ड विच क्वालिफाईज वर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन और अनदर ऍडवर्ब इज कॉल्ड ऍडवर्ब. जो शब्द तुमच्या क्रियापदाची, विशेषणाची, शब्दयोगी अव्ययाची किंवा इतर क्रियाविशेषणाची माहिती सांगतो किंवा त्याबद्दल अधिकची माहिती तुमच्यासमोर मांडतो, अशा शब्दाला इंग्रजीमध्ये ऍडवर्ब म्हणतात, मराठीमध्ये क्रियाविशेषण म्हणतात. बोर्डवरती बघा, पुढे एकदा वाचून दाखवतो. अ वर्ड विच क्वालिफाईज वर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन और अनदर ऍडवर्ब. और काय म्हणायचं त्या? अनदर ऍडवर्ब. कारण नुसतं अनदर झालं, पूर्ण पाहिजे ते अनदर ऍडवर्ब. काय बघा, अनदर ऍडवर्ब. वर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, अनदर ऍडवर्ब यांना क्वालिफाय करणारा शब्द म्हणजे कोण आहे? आपला ऍडवर्ब. मराठीत कसं लिहिलं बघा. जो शब्द क्रियापद, विशेषण, शब्दयोगी अव्यय तसेच इतर क्रियाविशेषणाला क्वालिफाय करतो किंवा त्याबद्दल माहिती सांगतो, अशा शब्दाला मराठीमध्ये क्रियाविशेषण आणि इंग्रजीमध्ये ऍडवर्ब असे म्हणतात. ही झाली साधी, सरळ, सोपी ऍडवर्बची व्याख्या. ही झाली साधी, सरळ, सोपी ऍडवर्बची व्याख्या. पण आपल्याला शालेय जे इंग्रजी असतं, आपल्या शाळेमध्ये जे शिकलो आपण, शाळेमध्ये आपल्याला एकच शिकवलं काय? ऍडवर्ब इज अ वर्ड विच गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब. पण बेसिकसाठी ते ठीक आहे, बेसिकसाठी एकदम बरोबर आहे की क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा ऍडवर्ब असतो. बेसिकसाठी एकदम ओके. वर्ब विच क्वालिफाईज ऍक्शन, वर्ड विच क्वालिफाईज वर्ब इज कॉल्ड ऍडवर्ब. ही करेक्ट व्याख्या आहे. पण जसं की आपण स्पर्धात्मक युगात आहोत, आपल्याला आणखी कोणाकोणाला क्वालिफाय करू शकतो का ऍडवर्ब, याची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्या समोर हा बोर्डवरती प्रश्न आहे. कळलं का? मग आता कसं काय हे सिद्ध करू व्याख्या की एखादा शब्द क्रियापदाबद्दल कशी माहिती देईल, एखादा शब्द प्रिपोजिशन बद्दल कशी माहिती देईल, एखादा शब्द विशेषणाबद्दल कशी माहिती देईल आणि एखादा शब्द त्याच वाक्यातल्या इतर ऍडवर्बची कशी माहिती देईल, यासाठी आपण काही उदाहरणं समोर तुमच्या ठेवलेली आहेत. काय उदाहरण आहेत जरा बघून घेऊया. पाहतो उदाहरण. मी इथं वाक्य लिहिले, उसेन बोल्ट रन्स फास्ट. तत्पूर्वी मी याच्यावरती अजून थोडीशी चर्चा सांगतो. एखादी क्रिया का घडते, कुठे घडते, केव्हा घडते, कशी घडते, या सगळ्यांची माहिती ऍडवर्ब असतात. पुन्हा एकदा सांगतो, एखादी क्रिया का घडते, कुठे घडते, कशी घडते, केव्हा घडते, किती प्रमाणात घडते, या सगळ्यांची उत्तरे ऍडवर्ब असतात. हे लक्षात ठेवा. इथं वाटलं एक ओळ लिहून देतो. पहा, एखादी क्रिया, तसे कुठं माहिती येऊन गेली बघा ही मागे. एखादी क्रिया बघा का घडते, कुठे घडते, केव्हा घडते, कशी घडते, किती वेळा घडते, किती प्रमाणात घडते, नीट लक्ष द्या. एखादी क्रिया का घडते, कुठे घडते, केव्हा घडते, कशी घडते,
किती वेळा घडते, किती प्रमाणात घडते, लक्षात ठेवायचं. यांची उत्तरे सगळी ऍडव्हर्ब असतात बघा. यांची उत्तरे हे काय असतात, कधी बी ऍडव्हर्ब्स किंवा ऍडव्हर्ब संदर्भात असतात. यांची उत्तरे काय संदर्भात असतात पोरांनो, ऍडव्हर्ब्स. यांची उत्तरे ऍडव्हर्ब्स असतात. मग ते ऍडव्हर्ब वर्ड असेल, फ्रेज असेल, क्लॉज असेल, आपल्याला फ्रेज आणि क्लॉजचा अभ्यास करायचा नाही. याच्या बेसिक मध्ये आपल्याला फक्त ऍडव्हर्बचा अभ्यास करायचा आहे. एखादी क्रिया का घडते, व्हाय, कोठे घडते, व्हेअर, व्हेन, म्हणजे बघा का, कोठे, केव्हा, कशी, किती वेळा, किती प्रमाणात, यांची उत्तरे देणारा शब्द हा नेहमी काय असणार, आपला ऍडव्हर्ब असणार आहे. म्हणजे सरळ सरळ मराठीतलं एक संकल्पना सांगू दिली की मग पुढे प्रकार वगैरे चांगले समजतील तुम्हाला. समजते का. ऍडव्हर्ब काय आहे की एखादी क्रिया का घडते बाबा, कुठं घडते बाबा. समजा तो पुण्यात राहतो, तो कुठे राहतो, पुण्यात, मग हे ऍडव्हर्ब आहे. तो उशिरा आला, तो केव्हा आला, उशिरा, मग ऍडव्हर्ब आहे. तो धपकन पडला, कसा पडला, धपकन, मग ऍडव्हर्ब आहे. बरोबर आहे. क्रिया का, कुठे, केव्हा, कशी, किती वेळा, किती प्रमाणात घडते, यांची उत्तरे सगळे ऍडव्हर्ब असतात. हे पहिल्यांदा मुद्दा एक जनरल म्हणून लक्षात ठेवा. हे सगळं तुम्हाला पुढे प्रकारमध्ये येणार आहे. पण व्याख्या समजून घेण्यासाठी हे मुद्दे आपल्याला मराठी भाषेत समजणं गरजेचे आहेत. ठीक आहे. जरा पहिलं वाक्य बघा. असं वाक्य, उसेन बोल्ट रन्स फास्ट. उसेन बोल्ट जलद धावतो. मला सांगा, उसेन बोल्ट, मी असं विचारलं तुम्हाला, उसेन बोल्ट जलद धावतो असं वाक्य माझं, तो एवढंच विचारतो, उसेन बोल्ट कसा धावतो, हाऊ. उसेन बोल्ट कसा धावतो, हाऊ, कसा धावतो, करेक्ट, फास्ट धावतो. म्हणजे नक्कीच हा या वाक्यातला जो तुमचा पहिला शब्द तुम्हाला इथं दिसतोय, कुठला, फास्ट, हा 100% ऍडव्हर्ब असला पाहिजे. बरं, हा फास्ट काय करतो बरं पोरांनो, हा फास्ट तुमच्या वाक्यामध्ये इतर जे काय शब्द क्रियापद दिलंय त्या क्रियापदाची माहिती देतो तुम्हाला. कोणाची माहिती देतो तुम्हाला, तो या क्रियापदाची माहिती देतो, रन्स करतो. मग उसेन बोल्ट कसा पळतोय बरं, सांग बरं. उसेन बोल्ट कसा पळतोय, तिथं उसेन बोल्ट पळतोय म्हणजे उसेन बोल्टची पळण्याची क्रिया इथं दाखवलेली आहे. मग उसेन बोल्ट कसा पळतो हे सांगा. उसेन बोल्ट कसा पळतो, फास्ट पळतो. म्हणजे नक्कीच या वाक्यात फास्ट जे आहे ते ऍडव्हर्ब आहे. फास्ट काय, ऍडव्हर्ब आहे. पण इथं हे ऍडव्हर्ब कोणाला क्वालिफाय करतं, क्वालिफाईज वर्ब. क्वालिफाईज वर्ब. कोणतं क्वालिफाईज करतो वर्ब, कोणत्या वर्बला, क्वालिफाईज वर्ब रन्स. मराठीत सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे उसेन बोल्ट रन्स फास्ट मध्ये फास्ट हे ऍडव्हर्ब आहे, जे कोणाला क्वालिफाय करतं, क्वालिफाईज द वर्ब. कोणत्या क्वालिफाय वर्बला करतं, तर रन्स या क्रियापदाला क्वालिफाय करतं. थोडक्यात मराठीत रन्स या क्रियापदाबद्दल माहिती देतोय. फास्ट शब्द क्रियापदाबद्दल माहिती देत असल्यामुळं त्या फास्टला ऍडव्हर्ब मानतात. कारण क्रियापदाबद्दल माहिती असतो कोण, ऍडव्हर्ब. कधी नाम सर्वनामाबद्दल ऍडव्हर्ब येईल का, जगात कधी नामाबद्दल ऍडव्हर्ब येणार नाही, सर्वनामाबद्दल ऍडव्हर्ब येणार नाही. कारण नाम आणि सर्वनामचा अभ्यास आपण याच्या आधीच केला. नाम किंवा सर्वनामाची माहिती हा ऍडजेक्टिव्ह देतो. नामाबद्दल माहिती किंवा सर्वनामाबद्दलची माहिती देण्याचा अधिकार कोणाला आहे, ऍडजेक्टिव्हला आहे. पण वर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, इतर ऍडव्हर्ब, ऍडजेक्टिव्ह यांची माहिती देण्याचा अधिकार कोणाला आहे, ऍडव्हर्बला आहे. म्हणून उसेन बोल्ट रन फास्ट मध्ये फास्ट हे रन्स बद्दलची माहिती आहे. म्हणून आपण इंग्लिश मध्ये बोललो, फास्ट इज अ ऍडव्हर्ब क्वालिफाईज वर्ब रन्स. म्हणजे फास्ट हा ऍडव्हर्ब आहे जो रन्स या क्रियापदाला क्वालिफाय करतो. मराठीत फास्ट हा ऍडव्हर्ब आहे जो रन्स या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो. क्लिअर. खालचं एक उदाहरण बघा. सूर्यकुमार इज अ व्हेरी गुड प्लेयर. आर्टिकल लिहायचं राहिलं, एक मिनिट. सूर्यकुमार इज अ व्हेरी गुड प्लेयर. मला सांगा बघा, मला इथं गुड प्लेयर आहे पहिल्याच ऑलरेडी माझ्या वाक्यामध्ये तुमचा प्लेयर आहे बघा, गुड प्लेयर. ऑलरेडी वाक्यामध्ये तुमच्या काय गुड प्लेयर आहे बघा. मग गुड प्लेयर आहे तर इथं व्हेरी कुणाची माहिती सांगतो बघा. इथं गुड जर असेल तर व्हेरी कुणाची माहिती सांगतो. व्हेरी कुणाला जवळ केलाय मी, व्हेरी कुणाच्या क्लोज मांडलाय बघा बरं. व्हेरी कुणाची माहिती येत असेल बरं इथं. यस, इथं वाक्यामध्ये व्हेरी हा गुड बद्दल जास्त एम्फेसाइज करतो बघा. इथं आपण असा शकतो, या व्हेरी हा गुड या ऍडजेक्टिव्हची माहिती सांगतो. पहिल्यांदा गुड काय इथं सांगतो, तो गुड हे ऍडजेक्टिव्ह बघा. गुड हे काय इथं ऍडजेक्टिव्ह आहे. या ऍडजेक्टिव्हची माहिती सांगण्यासाठी मी तुम्हाला काय वापरलं इथं, या गुड या ऍडजेक्टिव्हची माहिती सांगण्यासाठी मी व्हेरी वापरलाय. व्हेरीला इथं काय म्हणता तुम्ही, ऍडव्हर्ब. व्हेरीला काय म्हणणार इथं तुम्ही, ऍडव्हर्ब.
बरोबर आहे. पण इथं ऍडवर्ब काय करतो, क्वालिफाय करतो. ऍडवर्ब क्वालिफाईज ऍडजेक्टिव्ह. ऍडवर्ब क्वालिफाईज ऍडजेक्टिव्ह. कोणत्या ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय करतो, गुड. किंवा याला थोडंसं वेगळ्या शब्दात मांडतो म्हणजे आणखी चांगलं कळेल. बरोबर आहे. म्हणजे आता फक्त मी काय सांगितलं, जर व्हेरी बद्दल आयोगाने ऑप्शन मध्ये ऍडवर्ब ऑप्शन दिलाच नाही, कारण गुडची माहिती गुड ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्हची माहिती सुद्धा ऍडवर्ब देतो. मग या गुडची माहिती सांगण्यासाठी व्हेरी शब्द वापरला, उत्तर तुम्हाला ऍडवर्ब लिहायचंय. पण कधी कधी एकच शब्द दोन पद्धतीने कार्य करू शकतो, कारण पाठीमाग आपण इंग्रजीमध्ये एम्फेसायझिंग ऍडजेक्टिव्ह नावाचा एक प्रकार पाहिला बघा. कोणता, एम्फेसायझिंग ऍडजेक्टिव्ह नावाचा प्रकार पाहिला बघा. आय एम व्हेरी हॅपी. हा व्हेरी हॅपी वाचला ना, आय एम व्हेरी हॅपी, तो व्हेरी हा एम्फेसायझिंग ऍडजेक्टिव्ह आहे आणि त्याच प्रमाणातलं वाक्य इथं व्हेरी सुद्धा. मग यावरून लक्षात काय ठेवायचं का, व्हेरी हा एम्फेसायझिंग ऍडजेक्टिव्ह सुद्धा आहे आणि व्हेरी हा तुमचा ऍडवर्ब सुद्धा आहे. कोणत्या प्रकारचं तर नंतरचं. पण मुद्दा काय लक्षात ठेवायचा, व्हेरी हा एम्फेसायझिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये सुद्धा येतो. म्हणजे ऑप्शन जर आयोगाने ह्या व्हेरीला ऍडवर्ब नाही दिलं तर लक्षात ठेवायचं तो एम्फेसायझिंग ऍडजेक्टिव्ह असणार आहे. आणि एम्फेसायझिंग ऍडजेक्टिव्ह ऑप्शन दिलं नसेल तर 100% तो ऍडवर्ब आहे, कारण ऍडवर्ब हा ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती देऊ शकतो. समजलं का. म्हणून व्याख्या काय सांगते, क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द ऍडवर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगणारा शब्द ऍडवर्ब आहे. खालचं उदाहरण बघा, बुमरा बोल्स व्हेरी फास्ट. आता सुद्धा व्हेरीच वापरलंय, पण पुढं ऑलरेडी मी फास्टला काय म्हणलोय, ऍडवर्ब. म्हणजे इथं सुद्धा फास्ट काय पोरांनो, म्हणजे इथं फास्ट काय बघा, ऍडवर्बच आहे. इथं फास्ट काय, ऍडवर्ब आहे. मग व्हेरी हे सुद्धा काय इथं ऍडवर्बच आहे. बघा ना आता व्हेरी सुद्धा काय, वर बघा ना काय दिलंय, व्हेरी सुद्धा काय इथं ऍडवर्बच आहे. म्हणजे इथं काय झालं, फास्ट हे मूळतः ऍडवर्ब आहे. बघा एक एक मुद्दा बारकाईने लक्ष द्या, फास्ट मूळतःच ऍडवर्ब आहे. मग या व्हेरीचं काम काय आहे की इथं व्हेरी दिलेल्या दुसऱ्या ऍडवर्बला क्वालिफाय करतो. इथं व्हेरी कोणाला क्वालिफाय करतो, या ऍडवर्बला. मग व्हेरी सुद्धा काय आपला, व्हेरी सुद्धा काय आपला, बघा इकडं व्हेरी सुद्धा काय आपला ऍडवर्बच आहे. व्हेरी सुद्धा काय आपला ऍडवर्बच आहे. व्हेरी सुद्धा काय ऍडवर्बच आहे. बरोबर आहे. मग याला मी असं म्हणू शकतो का, ऍडवर्ब क्वालिफाईज ऍडवर्ब. ऍडवर्ब क्वालिफाईज ऍडवर्ब. म्हणजे इथं ऍडवर्ब ऍडवर्बला क्वालिफाय करतंय. म्हणजे दोन ऍडवर्ब एकामागे एक जर येत असतील तर समजायचं ऍडवर्ब क्वालिफाईज ऍडवर्ब किंवा ऍडवर्ब क्वालिफाईज अनदर ऍडवर्ब. एखादा ऍडवर्ब दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल माहिती सांगते. मग जो पहिला ऍडवर्ब असेल तो पुढच्या ऍडवर्ब बद्दल माहिती सांगतो. मग समजा पहिला ऍडवर्ब व्हेरी आहे तर पुढच्या फास्ट बद्दल माहिती सांगतो, व्हेरी फास्ट. तुम्हाला समजते का. फक्त एक लक्षात ठेवा, व्हेरी जर ऍडजेक्टिव्ह साठी वापरलं, वरती बघा, व्हेरी जर ऍडजेक्टिव्ह साठी वापरलं तर त्याचं उत्तर एम्फेसायझिंग ऍडजेक्टिव्ह येऊ शकतं. पण व्हेरी जर ऍडवर्ब सोबत वापरला तर ते उत्तर व्हेरीचं कधीही एम्फेसायझिंग ऍडजेक्टिव्ह येणार नाही, कारण ऑलरेडी पुढे ऍडवर्ब आहे. मग याला सुद्धा ऍडवर्बच म्हणा. चुकून जर पुढे ऍडजेक्टिव्ह दिला असेल तर व्हेरी हा ऍडजेक्टिव्ह होऊ शकतो. म्हणजे एक अट आहे बघा, व्हेरी हा एम्फेसायझिंग ऍडजेक्टिव्ह कधी होऊ शकतो, जेव्हा तो एखाद्या ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगत असेल. नॉर्मली व्हेरी हा ऍडजेक्टिव्ह असतो, पण जर का तो काय ऍडवर्ब सोबत वापरला तर कधीच तो ऍडजेक्टिव्ह होणार नाही. त्याचं उत्तर आपल्याला ऍडवर्बच लिहायचंय. मग व्याख्या काय सांगते, ऍडवर्ब क्वालिफाईज ऍडजेक्टिव्ह, सॉरी ऍडवर्ब क्वालिफाईज वर्ब, ऍडवर्ब क्वालिफाईज ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब क्वालिफाईज ऍडवर्ब. बरोबर का. म्हणजे याच्यातून व्याख्या स्पष्ट करतो आपण की क्रियाविशेषण हे क्रियापदाची माहिती सांगते, क्रियाविशेषण हे ऍडजेक्टिव्हची माहिती सांगते, क्रियाविशेषण हे इतर क्रियाविशेषणचीही माहिती सांगते. अजून एक वाक्य सांगितलं मी, क्रियाविशेषण हे शब्दयोगी अव्ययाचीही माहिती सांगते. म्हणजे ऍडवर्ब क्वालिफाईज प्रिपोजिशन. ऍडवर्ब क्वालिफाईज प्रिपोजिशन. आधी हे पॉईंट तुम्हाला 3 उदाहरणं चांगले कळेल का सांगा. इथं वाटलं असं डबल लिहून देतो. इथं ऍडवर्ब क्वालिफाईज ऍडवर्ब, इथं ऍडवर्ब क्वालिफाईज ऍडजेक्टिव्ह, इथं ऍडवर्ब क्वालिफाईज वर्ब. म्हणजे ऍडवर्ब वर्बला क्वालिफाय करतं, ऍडवर्ब ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय करतं, ऍडवर्ब ऍडवर्बलाही क्वालिफाय करतं. व्याख्या क्लिअर झाली. व्याख्या क्लिअर झाली. चला पुढे. आता ऍडवर्ब हे प्रिपोजिशनलाही क्वालिफाय करू शकतं. मी सांगितलं ऍडवर्ब प्रिपोजिशनलाही क्वालिफाय करतं. कसं काय, जरा इकडे बघा,
द सोड वॉज हँगिंग एक्झॅक्टली ओव्हर हिज हेड. ओव्हर हे प्रिपोजिशन आहे, पुढे तुम्हाला कळेलच, पण सध्या तरी सांगतो. ओव्हर हे काय तुमचं प्रिपोजिशन आहे. ओव्हर हे काय तुमचं प्रिपोजिशन आहे. ओव्हर हे काय प्रिपोजिशन आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे एल वाय प्रत्यय लागला की ते ॲडव्हर्ब होतं. पुढे आपल्या अभ्यासाला आहेच बघा. एल वाय प्रत्यय लागला की ॲडव्हर्ब होतो. कसा ॲडव्हर्ब ऑफ मॅनर कसा होतो पुढे अभ्यासात आहे. फक्त व्याख्या सिद्ध करण्यासाठी मी एवढं कुटारा केलाय सगळा एक्झॅक्टली. मग इथं ओव्हर हे प्रिपोजिशन आहे, लक्षात ठेवायचं. ओव्हर काय इथं प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशन. पुढे तुम्हाला कळणारच आहे ओव्हर हे प्रिपोजिशन आहे. आणि एक्झॅक्टली याला एल वाय लागला की ते ॲडव्हर्ब आहे. म्हणजे इथं ॲडव्हर्ब हे कोणाला क्वालिफाय करतं, तर ॲडव्हर्ब हे प्रिपोजिशनला क्वालिफाय करतं. मग इथं आपण म्हणू शकतो ॲडव्हर्ब क्वालिफाईज प्रिपोजिशन. ॲडव्हर्ब क्वालिफाईज प्रिपोजिशन. व्याख्या स्पष्ट करून देण्यासाठी मला 4 उदाहरणं घ्यावी लागली. व्याख्या स्पष्ट करून घेण्यासाठी मला 4 उदाहरणं घ्यावी लागली. आणि याच बेसिकवरती आयोगाने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. एसटी 2017 मध्ये एक प्रश्न विचारला होता, बरोबर आहे. मग आता व्याख्या काय सांगितली, ॲडव्हर्ब क्वालिफाईज व्हर्ब, ॲडव्हर्ब क्वालिफाईज ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब क्वालिफाईज अनदर ॲडव्हर्ब, ॲडव्हर्ब क्वालिफाईज प्रिपोजिशन. म्हणजे 4ही शब्दांना ॲडव्हर्ब क्वालिफाय करू शकतं. मूळ व्याख्या आणि व्याख्या संदर्भात असली उदाहरणं लक्षात ठेवली का? बघा इकडे 4ची 4 उदाहरणं बघा तुमच्या समोर. 4ची 4 उदाहरणं समोर बघा. हे 1 उदाहरण, हे 2 उदाहरण, हे 3 उदाहरण आणि हे 4 उदाहरण. म्हणजे ॲडव्हर्ब हे व्हर्बला क्वालिफाय करेल, ॲडजेक्टिव्हला क्वालिफाय करेल, ॲडव्हर्बला क्वालिफाय करेल आणि प्रिपोजिशनलाही क्वालिफाय करेल. ही व्याख्या क्लिअर कट झाली का? म्हणजे व्याख्या क्लिअर झाली. याच्यावरच आयोगानं 2017 एसटी मेन्स परीक्षा म्हणजे सेल टॅक्स इन्स्पेक्टर 2017च्या परीक्षेमध्ये आयोगानं या व्याख्यावरती प्रश्न विचारला होता. आपल्याला व्याख्यावरती, संकल्पनेवरती प्रश्न विचारला. काय संकल्पना होती तुमच्या समोर मांडतो. प्रश्न असा होता, लेट्स हॅव लुक दॅट व्हॉट द क्वेश्चन वॉज अँड लुक ॲट द क्वेश्चन. असा प्रश्न आयोगाने विचारला होता. नाही, हा राज्यसेवा 2019ला होता. सॉरी, हा प्रश्न राज्यसेवा 2019ला होता. सॉरी, व्याख्याचा प्रश्न राज्यसेवा 2019ला होता. एसटीआयला कदाचित दुसरा काहीतरी प्रश्न असेल, पण राज्यसेवा 2019ला प्रश्न होता काय, ॲडव्हर्ब क्वालिफाईज डॅश, ॲडव्हर्ब क्वालिफाईज डॅश. ऑप्शन दिला, ॲडव्हर्ब क्वालिफाईज वर्ब, ॲडव्हर्ब क्वालिफाईज अनदर ॲडव्हर्ब, ॲडव्हर्ब क्वालिफाईज ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब क्वालिफाईज प्रोनाउन. आणि त्याने विचारलं ए इज इनकरेक्ट, डी इज इनकरेक्ट, बी इज इनकरेक्ट, एबीसी इनकरेक्ट. राज्यसेवा 2019 मध्ये हा लेटेस्ट प्रश्न तुमच्या समोर मांडलेला आहे मी, असा विचारलेला आहे. मग आता चेक करूया आपण जी व्याख्या पाहिली ती. पहा, ॲडव्हर्ब क्वालिफाईज व्हर्ब हे तुम्हाला माहिती का? बिलकुल माहिती. ॲडव्हर्ब क्वालिफाईज अनदर ॲडव्हर्ब हे तुम्हाला माहिती का? हो, बिलकुल माहिती. ॲडव्हर्ब क्वालिफाईड ॲडजेक्टिव्ह हे तुम्हाला माहिती का? हो, बिलकुल माहिती. मग मला सांगा, ॲडव्हर्ब प्रोनाउनला क्वालिफाय करेल का? ॲडव्हर्ब प्रोनाउनला क्वालिफाय करेल का? तुम्ही सांगा, ॲडव्हर्ब प्रोनाउनला क्वालिफाय करेल का? नाही, कारण प्रोनाउनला क्वालिफाय करण्यासाठी ॲडजेक्टिव्ह लागतं. प्रोनाउनला क्वालिफाय करण्यासाठी ॲडजेक्टिव्ह लागतं. म्हणजे या वाक्यापदचा विचार केला तर तुम्हाला डी हे, या वाक्यात जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की डी हे उदाहरण इथं चुकीचं दिलंय. बरोबर आहे. म्हणजे डी हे करू शकत नाही क्वालिफाय. हा, बाकी वर्बला क्वालिफाय करता येईल, अनदर ॲडव्हर्बला क्वालिफाय करता येईल, ॲडजेक्टिव्हला क्वालिफाय करता येईल. म्हणजेच त्यांचं म्हणणं सगळे इनकरेक्टच आहेत. मग सांगा बरं, इनकरेक्ट कोणत्या याच्यात? हे जे विधान लिहिलंय त्यातलं कोणतं इनकरेक्ट आहे? डी म्हणजे प्रोनाउन हा इनकरेक्ट आहे. डी इनकरेक्ट असलं पाहिजे. डी इज इनकरेक्ट. मग तो डी नंबर 2 ला दिलाय, म्हणून आपलं उत्तर असलं पाहिजे राज्यसेवा 2019. जे मुलं कलेक्टर झाले, डेप्युटी कलेक्टर झाले, डीवायएसपी झाले, अशा विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न आयोगानं विचारला होता. युअर आन्सर इज नंबर, अरे बापरे, किंवा डी इज इनकरेक्ट रेडनीच टाकतो कारण ते इनकरेक्ट आहे, पण आपला आन्सर आहे डी इज इनकरेक्ट. कळलं का? म्हणजे जी व्याख्या तुमच्या समोर मांडली होती ती व्याख्या ऑलरेडी 2019च्या राज्यसेवा मुख्य परिषद विचारलेली आहे की ॲडव्हर्ब कोणाला क्वालिफाय करतं. आपण उदाहरणात पाहिलं ॲडजेक्टिव्ह. आता इथं आणखी एक ऑप्शन, जर परिषद पुढे नेक्स्ट टाइमला प्रश्न बदलला तर इथं प्रोनाउनच्या ऐवजी दुसरा एखादा शब्द घेतला जाऊ शकतो आणि यातला एक शब्द काढून प्रिपोजिशनला टाकलं जाऊ शकतं. आयोग काय करू शकतो लक्षात ठेवा, फक्त प्रश्नाच्या पद्धतीत फिरवू शकतात. ते तुमचा मूळ अभ्यासक्रम बदलू शकत नाही. प्रश्न पद्धतीत बदल होऊ शकतात, मूळ अभ्यासक्रम बदलता येत नाही. लक्षात ठेवायचा, जो अभ्यासक्रम अभ्यासक्रमाचा आहे. समजलं का? मग तुम्हाला ॲडव्हर्ब ही संकल्पना क्लिअर कट कळली का? बरोबर आहे. आता जाऊया आपण ॲडव्हर्ब
किती प्रकारचे असतात आणि ॲडवर्बचे प्रकार कोणते असतात याचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. तर साधारणपणे आपल्याला ॲडवर्बचे एकूण 9 प्रकार शिकायचे आहेत आपल्याला. त्याच्यावर ॲडवर्ब क्लॉज सुद्धा पुढे शिकवायचा आहे. पण सध्या मूळ ॲडवर्ब बेसिकमध्ये आपल्याला ॲडवर्बचे किती प्रकार शिकायचे आहेत? एकूण 9 प्रकार शिकायचे आहेत. कोणते 9 प्रकार आहेत ॲडवर्बचे? लेट्स हॅव अ लुक ऑन द लिस्ट ऑफ ॲडवर्ब्स. हिअर वी गो. पाहता काइंड्स ऑफ ॲडवर्बमध्ये जे प्रकार आहेत जरा बारकाईने लक्षात ठेवा. इथं मी बोर्डवरती 6 प्रकार लिहिलेले आहेत बघा. पहिला आहे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. पहिलं काय दिलं तुम्हाला? ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. चेक करून बघा एकदा. पहिलं काय? ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. दुसरे बघा ॲडवर्ब ऑफ टाइम. तिसरे बघा ॲडवर्ब ऑफ प्लेस. चौथे बघा ॲडवर्ब ऑफ मॅनर. पाचवे बघा ॲडवर्ब ऑफ डिग्री. सहावे बघा ॲडवर्ब ऑफ अफर्मेशन अँड निगेशन. ॲडवर्ब ऑफ अफर्मेशन अँड निगेशन. चेक करा. म्हणजे पहिल्यांदा तुमच्या बोर्डवरती ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, ॲडवर्ब ऑफ टाइम, ॲडवर्ब ऑफ प्लेस, ॲडवर्ब ऑफ मॅनर, ॲडवर्ब ऑफ डिग्री, ॲडवर्ब ऑफ अफर्मेशन अँड निगेशन. यांना मराठीत काय म्हणायचं, यांना मराठीत कसं म्हणायचं ते आपल्या मूळ एक एक ॲडवर्ब शिकताना आपण पाहणार आहोत. जसं की वारंवारतादर्शक क्रियाविशेषणे, वेळदर्शक क्रियाविशेषणे, स्थलदर्शक क्रियाविशेषणे, रीतदर्शक क्रियाविशेषणे, प्रमाणदर्शक क्रियाविशेषणे, होकारार्थी नकारार्थी क्रियाविशेषणे याचा अभ्यास आपण करणार आहोत. पहिल्यांदा लिस्ट तुमच्या समोर आली पाहिजे. एकूण 9 प्रकारचे आपण ॲडवर्ब पाहणार आहोत. 6 तुमच्या बोर्डवर आहेत. तुम्ही म्हणता सर 6 आहेत, बाकीचे 3 कुठे गेले? येतील. 3 ही येतील. कोणते कोणते आहेत? ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, ॲडवर्ब ऑफ टाइम, ॲडवर्ब ऑफ प्लेस, ॲडवर्ब ऑफ मॅनर, ॲडवर्ब ऑफ डिग्री, ॲडवर्ब ऑफ अफर्मेशन अँड निगेशन. आणि बघूया पुढचा ॲडवर्ब कोणतं आहे. तर पुढचा ॲडवर्ब बघा आहे ना, दिसले का? ॲडवर्ब दिसले की नाही? एखादा मुलगी लगेच म्हणत दिसला ग बाई दिसला, मला चौथा प्रकार दिसला ग बाई दिसला. बघा 7वा आहे ॲडवर्ब ऑफ सर्टन्टी. 8वा आहे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब. आता इंट्रोगेटिव्ह ॲडवर्बचा आपण अभ्यास बेसिक जिथं तुम्हाला इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह शिकवलेत का तिथं सुद्धा सांगितलं तुम्ही इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब कोण असतात. त्यामुळं हे उत्तर तुम्हाला लगेच सुटलं जाईल. परीक्षेत फार विचारलं जात नाही, घाबरू नका. ॲडवर्ब ऑफ सर्टन्टी, इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब आणि रिलेटिव्ह ॲडवर्ब हे 2 जनरली फार कमी विचारतात. कुठलं? 8वं आणि 9वं परीक्षेत फार कमी असतात. बाकीचे सगळे ॲडवर्ब परीक्षेत विचारले जातात. बाकीचे सगळे ॲडवर्ब परीक्षेत विचारले जातात. दिसतात का बघा बरोबर बोर्डवरती? आपण पाहतो मित्रांनो ॲडवर्बचे प्रकार. बरोबर आहे. पहिलं बघा ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, ॲडवर्ब ऑफ टाइम, ॲडवर्ब ऑफ प्लेस, ॲडवर्ब ऑफ मॅनर, ॲडवर्ब ऑफ डिग्री, ॲडवर्ब ऑफ अफर्मेशन अँड निगेशन, ॲडवर्ब ऑफ सर्टन्टी, ॲडवर्ब ऑफ इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब आणि रिलेटिव्ह ॲडवर्ब. असे ॲडवर्बचे किती प्रकार? 9. झाले की लिहून तुमचे व्यवस्थित? ॲडवर्बचे प्रकार किती? 9. डन. ॲडवर्बचे प्रकार किती? 9. ठीक आहे. चला पुढे. आता ॲडवर्बचे 9 प्रकार आहेत. त्यापैकी आता आपल्याला जो पहिला प्रकार आहे तो कोणता रे? ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया की ॲडवर्ब फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. साधारणपणे फ्रिक्वेन्सीला जर मराठीत जर भाषांतर केलं तर काय अर्थ होतो त्याचा? वारंवार. त्याचा अर्थ काय होतो पोरांनो? वारंवार है ना. आता वारंवार म्हणताना एखादी गोष्ट आपण डायरेक्ट वारंवार शब्द वापरतो, पण त्या वारंवार मध्ये अनेक प्रकार घडलेले असतात बघा. त्या वारंवार मध्ये अनेक रूप वापरलेले असतात बघा आहे ना. जसं की अरे तो कधी कधीच येतो रे, त्याचा काय भरोसा नाही, तर कधी कधीच येतो. किंवा कधी कधी म्हणतो अरे तो सारखा इथंच पडलेला असतो आहे ना, त्याचं नेहमीच असं असतंय रे. म्हणजे बोलताना आपण ही वारंवारता शब्द सांगताना अनेक वेगवेगळ्या रूपामध्ये त्याच्यासाठी समानार्थी शब्द वापरत राहतो. अगदी इंग्रजीमध्ये सुद्धा एखादी वारंवारता नेमकी फक्त फ्रिक्वेंटली या शब्दानेच दाखवता येते का? एखाद्या फ्रिक्वेंटली या शब्दानेच दाखवता येते का? तर नाही. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी ही संकल्पना आपण वेगळ्या शब्दाने सांगू शकतो. ठीक आहे. मग प्लीज राईट डाऊन द हेडलाईन. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी काय असते, कशी असते, साधारणपणे बोलताना त्याचं किती प्रमाण वापरलं पाहिजे आणि यांचा वाक्यात वापर कसा केला पाहिजे, हा आहे आपल्या या सेशनचा आत्मा. सो लेट्स गो टू ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी इन डेप्थ. हे पहा ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. बरोबर. या ॲडवर्बवरून क्रियेची वारंवारता सांगितली जाते. म्हणजे एखादी क्रियेची वारंवारता काय आहे बाबा, ती क्रिया किती वेळेला घडते याबद्दलची आपल्याला माहिती मिळालेली असते.
म्हणून सरळ सरळ वाक्यात मी काय सांगितलं, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीमध्ये काय सांगितलं, या ॲडवर्ब्सवरून क्रियेची वारंवारिता सांगितली जाते. आता मी एक स्मार्टनेस केला बघा इथं. जसं आम्ही स्पोकन बॅचेसला शिकवायचो ना पहिलं, आता माझ्या पहिल्या स्पोकन बॅचेस खूप चालायच्या, म्हणजे आताही चालतात, पण आता मी एमपीचं लोड वाढवल्यामुळं स्पोकनच्या बॅचेस घेत नाही, कारण त्याला खूप दिवस लागतात, पण परफेक्ट होता येतं नाही असं नाही. म्हणून मी काय केलं, थोडंसं याला टच दिला, तिथलं काही उदाहरणं घेतले, म्हणजे स्पोकन जसं मी शिकवतो ना तसं तुम्हाला त्यातला काही टच दिला की कसं वाक्य बोलावं, म्हणजे तुमचं एमपीएससी इंग्रजी होता थोडंसं ॲडिशनल तुम्हाला कसं बोललं पाहिजे ते पण कळेल. साधारणपणे वारंवारता दर्शवणारे शब्द असतात ऑलवेज, युजली, जनरली, ऑफन, समटाइम्स, ओकॅजनली, सेल्डम, रेअरली, नेव्हर एटसेट्रा, किंवा फ्रिक्वेंटली सुद्धा मूळ शब्द जो आहे तो फ्रिक्वेंटली. बरोबर, फ्रिक्वेंटली वगैरे पाहता. म्हणजे साधारणपणे तुमच्या समोर मी काही शब्द लिहिले बघा वारंवारतेचे फ्रिक्वेन्सी शब्द, फ्रिक्वेंटली, ऑलवेज, युजली, जनरली, ऑफन, समटाइम्स, ओकॅजनली, सेल्डम, रेअर, नेव्हर एटसेट्रा. बरोबर आहे. ऑलवेज म्हणजे नेहमी, युजली म्हणजे कधी कधी, जनरली म्हणजे सामान्यपणे, ऑफन म्हणजे नेहमी, समटाइम्स मध्ये कधी कधी, ओकेजनली मध्ये काही मुहूर्तावर, सेल्डम म्हणजे क्वचितच, रेअरली म्हणजे फारच कमी, नेव्हर म्हणजे कधीच नाही. म्हणजे समजा तुम्हाला आता बघा मी इथं काय केलं, मुद्दाम तिथे पर्सेंटेज सुद्धा लिहून दिलेत तुम्हाला की साधारणपणे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आता हे आपल्या नॉलेज, आपल्याला एमपीएससीचा प्रश्न असा नाही येणार की किती पर्सेंटेज आहे त्याचं. एमपीएससीचा असा प्रश्न येणार आहे, या ॲडवर्बचा प्रकार ओळखा आणि ते वाक्य दिल्यानंतर ते कुठं चुकतं कुठं बरोबर येतं ते सांगा. पण मी तुमचं ॲडिशनल तुम्हाला मी माहिती सांगतोय काय, की तुम्हाला एखादं वाक्य ऑलवेज मध्ये सांगायचं आहे, ही इज ऑलवेज बिझी, याचा अर्थ तो 100% बिझी असतो, म्हणजे त्या क्रियेची वारंवारता किती असते, 100% असते. त्याच्या विरुद्ध जर गेलात, नेव्हर, ही हॅज नेव्हर डन दिस, अरे त्याने हे कधीही केलेलं नाही, एखादी गोष्ट त्याने कधीच केलेली नाहीये, म्हणजे करण्याची प्रक्रिया जवळपास 0% आहे, तेव्हा शब्द काय वापरायचा, नेव्हर. म्हणून मी काय केलं, ॲडवर्ब फ्रिक्वेन्सीला कशा क्रमाने वापरलं पाहिजे किंवा त्याचं किती प्रमाण बोलताना वापरलं पाहिजे त्यासाठी काही शब्द टक्केवारीमध्ये मांडलेत बघा. नेव्हर, तुम्हाला एखादी गोष्ट 0% सांगायची तर नेव्हर म्हणा. रेअरली, फार क्वचित, एक 4-5% सांगायची, फार क्वचित सांगायचं तर तुम्ही रेअरली वापरा. सेल्डम कधी वापरा तुम्ही, क्वचितच अर्थ होतो त्याचा, पण 10-15% जर शक्यता असेल तर सेल्डम वापरा. ओकॅजनली कधी, एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर, त्याचं पर्सेंटेज 30% म्हणा. समटाइम्स, जर तुम्ही समटाइम्सचा वापर करणार असाल तर त्याचा अर्थ ती क्रिया तुम्ही 50% मध्ये करत असतात. ऑफन, जर तुम्ही एखादी क्रिया बोलताना ऑफन मध्ये म्हणत असाल तर तुम्ही ती क्रिया 70% प्रमाणात करत असतात. जर तुम्ही एखाद्या वाक्याचं क्रियापद बोलताना जनरलीने माहिती सांगितली तर त्या जनरलीचा अर्थ असता की ती क्रिया तुम्ही 80% पर्यंत घडू शकतात. आणि युजलीचा अर्थ काय झाला की ती एखादी क्रिया तुम्ही 90% पर्यंत करू शकतात तर तुम्ही युजली म्हणतात. आणि जर तुम्ही एखादी क्रिया सांगताना ऑलवेज शब्दाचा वापर करत असाल, समजून घ्यायचं तुम्ही ती क्रिया 100% करत असतात. तुम्ही हे गॅरंटेड आहे का, गॅरंटेड तर नाही म्हणणार मी याला, पण बोलताना किमान कोणता शब्द वापरायचा आहे हे तुमचा कॉन्टेंट, म्हणजे तुमचं पर्सेंटेज काय आहे बोलण्याचं, त्यावरून यातला शब्द निवडा. उदाहरणार्थ, तुम्ही भूत कधीच पाहिलं नाही, तुम्ही भूत कधीच पाहिलं नाही म्हणजे पाहण्याची क्रिया कधीच पाहिलं नाहीये, याचं फ्रिक्वेन्सी काय असेल, नेव्हर. याची फ्रिक्वेन्सी काय असेल, नेव्हरची. समजते का. आता मी म्हणलं यू ऑलवेज स्टडी, तुम्ही नेहमी अभ्यास करता, मग तुमची अभ्यास करण्याची प्रक्रिया किती, 100% तुम्ही अभ्यास करता आहे ना. उदाहरणार्थ, समटाइम्स ही इज हॅप्पी, समटाइम्स ही इज सॅड, कधी कधी तो हॅप्पी असतो, कधी कधी सॅड असतो. मग समटाइम्स या शब्दामध्ये 50% प्रमाण त्याचं हॅपीचं आहे आणि 50% प्रमाण त्याचं दुःखीचं आहे. थोडक्यात तुम्हाला ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीचे शब्द कोणते असतात आणि वास्तविक पाहता ते शब्द बोलताना कधी वापरले पाहिजेत याच्यासाठी हा पर्सेंटेजचा चार्ट तुम्हाला दिला. मित्रांनो, तुम्हाला ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीचे नाव तरी कळलेत का, कोणते कोणते. फ्रिक्वेंटली कसंही वापरा बरं का, त्याला काही पर्सेंटेज सांगता येत नाही, पण ऑलवेज, युजली, जनरली, ऑफन, समटाइम्स, ओकेजनली, सेल्डम, रिअरली, नेव्हर यांचं पर्सेंटेज मला बघा. रेषा म्हणजे अंडरलाईन सुद्धा कसल्या कलरने दिलंय, लाल असं दिलंय की नेव्हर कधीच नाही, डेंजर कधीच नाही क्रिया, ऑलवेजला ग्रीन सिग्नल दिला नेहमीच. म्हणजे मी प्रत्येक गोष्टीत माझे काय स्किल वापरता येईल का मला ते सगळे तुमच्यासमोर वापरतोय. समजलं पोरांनो, ॲडवर्ब फ्रिक्वेन्सी क्लिअर झाले का. हा, मग आता बघा, आता मग याच्यावरती उदाहरण कशी येतात बघा. समजा मी उदाहरण तुम्हाला लिहिलंय, इथं कुठलं ॲडवर्ब वापरलंय सांगा बरं, याच्यात ॲडवर्ब कोणतं वापरलं मी,
सांगा ना कोणतं वापरलंय, याच्यात कोणता ऍडवर्ब आहे पहिल्यात, सेल्डम आहे, बरोबर आहे. बघा याच्यात कोणतं ऍडवर्ब वापरलं मी, सेल्डम. यात कोणतं वापरलंय, सेल्डम. यात कोणतं वापरलंय, ऑलवेज. यात कोणतं वापरलंय, ऑलवेज. एवढं तर कळलं. ऍडवर्ब कोणते ते कळलं. जरा बाजूला काढतो पुन्हा एकदा त्यांना. इथं कोणतं वापरलंय, नेवर. इथं कोणतं वापरलंय, नेवर. इथं कोणतं वापरलंय, रिअरली. इथं कोणतं वापरलंय, रिअरली. इथं कोणतं वापरलंय, ऑफन. म्हणजे ऍडवर्ब दिसली का फक्त, बस एवढं दिसतोय मला दाखवायचे फक्त. आता प्रश्न आहे असा परून आपला, बरोबर आहे. आता बघा ही जी वाक्यात ऍडवर्ब आहेत, आता बघा तुम्हाला ऍडवर्ब फ्रिक्वेन्सी तर कळलं आहे ना, पण नुसतं ऍडवर्ब बघा डायरेक्ट परीक्षेत आलं ना, आय युजली गो टू टेम्पल, आय युजली गो टू टेम्पल, शी ऑलवेज गोज टू टेम्पल. जर टाइप ऑफ ऍडवर्ब विचारलं तुम्ही डायरेक्ट सांगणार फ्रिक्वेन्सी, कारण मी प्रत्येक ऍडवर्बला बाजूला केलंय, बरोबर आहे. मग हे ऍडवर्ब फ्रिक्वेन्सी तुमच्यासमोर काही मांडले तर याच्या व्यतिरिक्त येण्याची काही शक्यता नाहीये. म्हणजे याचं उत्तर जर विचारलं तुम्हाला तर तुम्ही करेक्ट सांगू शकता की हे सर ऍडवर्ब फ्रिक्वेन्सी आहे, बिलकुल आहे. पण जर का परीक्षेमध्ये यांना परीक्षेत कसं वापरायचं असं विचारलं, आता ऍडव्हान्स ट्रेंड तिकडे चाललाय की पहिलं हे टाइप ऑफ ऍडवर्ब सांगा, जुन्या परीक्षा अशा विचारायच्या, हे ऍडवर्ब सांगा, आताही विचारतात नाही असं नाही, पण आता लेटेस्ट मध्ये काय विचारतात की दिलेलं जे ऍडवर्ब लिहिलंय वाक्यात ते बरोबर लिहिलंय का, त्याची जागा बरोबर आहे का, त्याची पोझिशन बरोबर आहे का, बरोबर आहे, ते आपल्याला चेक करायचंय. मग दिलेले मी वाक्यामध्ये इथं सगळे ऍडवर्ब दिले, तर प्रश्न असा आपला की हे ऍडवर्ब दिलेले कोणत्या वाक्यात चुकीचे आहेत आणि कोणत्या वाक्यात बरोबर आहेत, असा आपला प्रश्न आहे. कोणत्या वाक्यात ती चुकीचे आहेत आणि कोणत्या वाक्यात ती बरोबर आहेत हे निवडायचं आपल्याला, आहे की नाही भारी. तुम्ही जरा हे उदाहरण लिहून घ्या बरं, आपण चेक करू मग ते उदाहरण कसे सोडवायचे. ही कॉल्स सेल्डम हिज वाईफ, ही सेल्डम कॉल्स हिज वाईफ, आय विजिट हर ऑलवेज, आय ऑलवेज विजिट हर. एकदा वाक्य लिहून घ्या फक्त. एकदा वाक्य हे लिहून घ्या, बरोबर आहे. अशा प्रकारची ऍडवर्ब तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार आहेत. चेक करा. पहिल्या वाक्यातला ऍडवर्ब कोणता आहे रे, सेल्डम. इथे जे ऍडवर्ब आहे ना त्याला मी जरा गोल करून ठेवतो. पहिल्या वाक्यातला कोणता ऍडवर्ब आहे, सेल्डम. दुसऱ्या वाक्यातला ऍडवर्ब कोणता आहे, इथं ऑलवेज आहे ना. बरं बाकीचे कोणते ऍडवर्ब आहेत, इथं सेल्डम आहे, इथं सेल्डम आहे, इथं कोणतं आहे, इथं ऑलवेज आहे. माझ्या रंग विशेषणावरून तुम्हाला कळलं असेल की याच्यातले कोणते वाक्य चुकतात आणि कोणते वाक्य बरोबर येतात. माझ्या रंग विशेषणावरती मी जो डेंजर आहे त्याला लाल केलंय, जे ग्रीन सिग्नल आहे त्याला ग्रीन केलंय, म्हणजे जे बरोबर येऊ शकतात त्याला आपण ग्रीन मध्ये लिहिलंय आणि जे चुकू शकतात त्याला आपण लाल लिहिलंय. आता परंतु सरांनी ठीक आहे ग्रीन सिग्नल रेड सिग्नल दिला, याच्यावर आपल्याला उत्तर सरांचे तर कळले भाऊ चूक काय बरोबर काय, पण हे कशा बेसिसवरती चूक बरोबर ठरवलं जातं, ऍडवर्ब फ्रिक्वेन्सीचं कशा बेसिसवर चूक किंवा बरोबर ठरवलं जातं. आता हे 4 उदाहरण लिहिलेत का, पुढचे 4 उदाहरण बघा, किंवा पुढचे 4 उदाहरण घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो. बघा हेडलाईन टाका की 4 उदाहरण लिहून दिलेत ना तुम्हाला. हे बघा बघा आता, म्हणजे जर एखाद्या वाक्यात ऍडवर्ब फ्रिक्वेन्सी आला असेल त्याचं वाक्यात स्थान काय पाहिजे बघा. ऍडवर्ब फ्रिक्वेन्सी जर वाक्यात आला असेल त्याची जागा कुठं असली पाहिजे बघा. हे अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. एखादा ऍडवर्ब फ्रिक्वेन्सी आहे तर त्याची जागा काय असली पाहिजे. ऍडवर्ब फ्रिक्वेन्सीच्या वाक्यातील स्थान काय असतं जरा नीट लक्षात ठेवा. मी 3 बॉक्स केले तर, बॉक्स 1 बॉक्स 2 आणि इथं 2 बॉक्स केले तर पहा आता नीट ऐकायचं. ऍडवर्ब फ्रिक्वेन्सी शब्द तुम्हाला माहिती झालेत ना, ऑलवेज, डेली, सेल्डम, नेव्हर, फ्रिक्वेंटली, रेअरली, ऑफन, माहिती झालेत ना, करेक्ट. बघा जर वाक्यात तुमच्या नुसतं एकच ऍक्शन व्हर्बल असेल, टेक, मेक, गो, सीट, राईट, प्ले, तुमच्या वाक्यामध्ये ऍक्शन क्रियापद आला, आता ऍक्शन क्रियापद शिकलो, टेक, मेक, गो, सीट, राईट, प्ले, टीच, व्हिजिट, कॉल, असं कोणतंही एकच ऍक्शन क्रियापद दिलं तर तुमचा
ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी त्या मुख्य क्रियापदाच्या अगोदर येतं. नीट लक्षात ठेवा. जर वाक्यात तुमच्या एकच ऍक्शन क्रियापद आलं, जसं टेक, मेक, गो, सिट, राईट, प्ले, तर तुमचं ऍडव्हर्ब फ्रिक्वेन्सी त्या मुख्य क्रियापदाच्या आधी आलं पाहिजे, म्हणजे पूर्वी आलं पाहिजे, म्हणजे अगोदर आलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, ऍडव्हर्ब फ्रिक्वेन्सीचे शब्द माहित झाले तुम्हाला. जर वाक्यात एकच क्रियापद आलं असेल, ऍक्शन क्रियापद फक्त टेक, मेक, गो, सिट, राईट, प्ले असं ऍक्शन क्रियापद आलं असेल, तर तुमचं ऍडव्हर्ब फ्रिक्वेन्सी मुख्य क्रियापदाच्या आधी असतं, अगोदर. पण जर वाक्यात तुमचं टू बीचं क्रियापद आलं असेल, नुसतं एकटं टू बीचं क्रियापद, आता टू बीचे क्रियापद कोणते असतात? एम, इज, आर, वॉज, वेअर, टू बीचे क्रियापद आहे. जर वाक्यात केवळ टू बीचं क्रियापद असेल, एम, इज, आर, वॉज, वेअर, केवळ टू बीचं क्रियापद असेल, तर ऍडव्हर्ब फ्रिक्वेन्सी टू बी क्रियापदाच्या नंतर जातं. समजते का? तर ऍडव्हर्ब फ्रिक्वेन्सी टू बी क्रियापदाच्या नंतर जातं. आता बघा, जर तुमच्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आले आणि मेन व्हर्ब आले, मग ॲमिजरचं हेल्पिंग व्हर्ब द्या, हॅवॅचं हेल्पिंग व्हर्ब द्या, शॅलविलचे, जगातलं कोणतं पण हेल्पिंग व्हर्ब द्या किंवा मॉडल व्हर्ब द्या, मॉडल सुद्धा हेल्पिंगच असतात. मग जर वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आले आणि मॉडल व्हर्ब किंवा मेन व्हर्ब आले, हेल्पिंग व्हर्ब आले, मेन व्हर्ब आले, बघा हेल्पिंग व्हर्ब आले, मेन व्हर्ब आले, तुमचं ऍडव्हर्ब फ्रिक्वेन्सी दोघांच्या मध्ये आलं पाहिजे. तुमचं जर वाक्यात हेल्पिंग व्हर्ब दिलंय, म्हणजे ॲमिजर बी दिलंय, आयएनजी बी दिलंय, किंवा ॲमिजर बी दिलंय, पुढे व्ही3 बी दिलंय, किंवा हॅवॅज दिलंय, पुढे व्ही3 पण दिलंय. जर वाक्यात दोन क्रियापद आहे, म्हणजे एक हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब आलं, तर तुमचं ऍडव्हर्ब फ्रिक्वेन्सी दोघांच्या मध्ये येतं, दोघांच्या मध्ये येतं. डान्सच करा, दोघांच्या मध्ये येतं, दोघांच्या मध्ये येतं. मग वाक्यात मेन व्हर्ब पण आहे आणि हेल्पिंग व्हर्ब आहे, तर तुमचं ऍडव्हर्ब फ्रिक्वेन्सी दोघांच्या मध्ये आहे. आता कळायला लागलं का? म्हणजे एखाद्या वाक्यात ऍडव्हर्ब फ्रिक्वेन्सी कुठं आलं पाहिजे यावरती एमपीसी परीक्षा विचारलं जातात. हा, मला वाटतं हा प्रश्न एसटी 2017 मध्ये याच्यावरती असा विचारला होता बघा. मगाचा जो व्याख्याचा 2019चा होता, पण एसटी 2017 मध्ये. आता कसं पोरांनो, तुम्हाला काय माहिती, आता हे अख्खं आयुष्य चाललं रे आमचं याच्यात, अख्खं आयुष्य एमपीसी चाललं आहे ना. जसं मी सांगतो, बोलताना सांगितलं तुम्हाला, मी आता ऑफलाईनच्या 150 बॅचेस घेतल्यात या 10 वर्षात, 150 बॅचेस, आणि सारखे अपडेट करत राहतो मी, सारखं अपडेट असतं माझ्याकडं. मी कधी माझ्या ऑफलाईनचे जे कोणी क्लास केलेला असेल तुमच्यापैकी, ज्यांनी ऑफलाईन माझा क्लास केला आहे, शक्यतो मी कधीच सेंटेन्स रिपीट करत नाही. 99% सेंटेन्स रिपीट होत नाहीत माझे, सगळे वेगळेच असतात वाक्य. समजते का? मग आता पहिलं बघा, ऍडव्हर्ब फ्रिक्वेन्सीचे वाक्य असेल तर बघा, जर वाक्यात एकटं, आता जरा मी इथं तुमच्या मध्ये येणार आहे, याच्याकडे एकदा लिहून घ्या वाटलंच तर, कारण मी मला मध्ये तुम्हाला एकदम ऍक्टिंग करून सांगतो बाबा, एकदम लहान लहान लेकरासारखं सांगतो, पण तुम्हाला समजलं पाहिजे. कारण आपला उद्देश काय, पढो यहाँ ऐसे कि फिर जाकर किसी और को पढ़ा सको. समजते का? 2-3 दिवस झालं माझी तब्येत ठीक नाही ना, पण ठीक आहे, तो माझा वैयक्तिक प्रश्न, मी नेहमी सांगत असतो. पाहता मग वाक्यात बघा, जर वाक्यात ऍक्शन क्रियापद आला, ऍक्शन क्रियापद, तर तुमचं फ्रिक्वेन्सी आधी. जर वाक्यात ऍक्शन क्रियापद आलं असेल, तर तुमचं फ्रिक्वेन्सी क्रियापदाच्या आधी. जर वाक्यात तुमचं टू बीचं क्रियापद आलं असेल, तर टू बी क्रियापदाच्या नंतर. जर तुमच्या वाक्यात टू बीचं क्रियापद आलं असेल, तर टू बी क्रियापदाच्या नंतर. पण जर का वाक्यात तुमच्या हेल्पिंग व्हर्ब आलं, मेन व्हर्ब आलं, बघा इकडं, जर तुमच्या वाक्यामध्ये काय सांगितलं, हेल्पिंग व्हर्ब आलं, मेन व्हर्ब आलं, पुन्हा एकदा बघा, जर तुमच्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आलं, मेन व्हर्ब आलं, तर तुमचं फ्रिक्वेन्सी दोघांच्या मध्ये. कैसा लागा? पुन्हा एकदा ऐका, जर तुमच्या वाक्यामध्ये एकच ऍक्शनचं क्रियापद आलं, तर ऍक्शन क्रियापदाच्या पूर्वी. जर तुमच्या वाक्यात टू बीचं क्रियापद आलं असेल, तर टू बीच्या नंतर. पण जर वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब पण आहे आणि मेन व्हर्ब पण आहे, तर दोघांच्या मध्ये. कैसा लागा? म्हणजे या वाक्यात हेल्पिंग व्हर्ब आहे, मेन व्हर्ब आहे, हेल्पिंग व्हर्ब आहे, मेन व्हर्ब आहे, दोघांच्या मध्ये आलं पाहिजे. कैसा लागा? आता तुम्हाला ऍडव्हर्ब फ्रिक्वेन्सी कधी विचारणार नाही तुम्ही. ऍक्शन क्रियापद आहे, पूर्वी घ्या, टू बीचं क्रियापद एकटं नंतर घ्या, दोन हेल्पिंग व्हर्ब, मेन व्हर्ब मध्ये घ्या, फिनिश. समजते की नाही समजत? समजते की नाही समजत? समजते का नाही समजत? समजते सगळ्यांना? मग आता वाक्य बघा, पाठीमाग काय होतं आपलं, पाहते वाक्य होतं इथं, कॉल्स हे एकटच क्रियापद दिले बघा, कॉल्स हे एकटच क्रियापद दिलंय. कोणतं क्रियापद दिलंय? कॉल्स. दिसतंय का कॉल्स क्रियापद? हे कॉल्स क्रियापद दिसतंय तुम्हाला.
मग एकटच कॉल्स क्रियापद आहे, ऍक्शन क्रियापद आहे एकटच का? दुसरे ॲमिज आहे, वॉज वेर आहे, कॉलच्या पुढे आयएनजी आहे, कॉलच्या पुढे विथ रे, असं काही आहे का? नाही. मग एकटच क्रियापद आहे आणि आपलं सेल्डम हे ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. आता तर एवढं माहिती आहे. मग सेल्डम हे ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, ते मुख्य क्रियापदाच्या नंतर जाईल का मुख्य क्रियापदाच्या आधी येईल? बोला की, हे ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी सेल्डम मुख्य क्रियापदाच्या नंतर जाईल का आधी येईल? बघा ना इकडं, ऍक्शन क्रियापदाच्या पूर्वी पाहिजे, पूर्वी. मग आता बघा, ऍक्शन क्रियापदाच्या पूर्वी पाहिजे आपल्याला. मग सांगा, हे ऍक्शन क्रियापदाचे काय दिले पोरांनो? हे ऍक्शन क्रियापदाचे काय दिले? नंतर दिले. याचा अर्थ हा सेल्डमचा वापर गलत केलेला आहे. आता खालचं वाक्य बघा, सेम वाक्य बघा, सेम वाक्य. फक्त मी काय केलं की त्या ऍडवरची फक्त जागा बदलली बघा. त्या ऍडवरची काय केली मी? जागा बदलली. कारण कॉल्स हे वाक्यातलं ऍक्शन वर्ब आहे, कॉल्स हे वाक्यातलं ऍक्शन वर्ब आहे आणि सेल्डम हे वाक्याचं ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. मुख्य क्रियापदापूर्वीच आलं पाहिजे. मग हे मुख्य क्रियापदापूर्वी आलं पाहिजे. मग हे मुख्य क्रियापदाच्या पूर्वी कसं पाहिजे? कॉलच्या पूर्वी पाहिजे. मग असा ए चुकीचा आहे पण बी काय इथं करेक्ट आहे. हे कसं झालं? चुकीचं. का चुकीचं झालं? जिथं ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी वापरलं ते मुख्य क्रियापदाच्या नंतर वापरलं होतं. नंतर नाही चालत, क्रियापदाच्या आधी पाहिजे, मुख्य क्रियापदाच्या. क्या तुम्हें समझ में आ रहा है? क्या तुम्हें समझ में आ रहा है? समजत असेल तर फक्त मनातली मनात म्हणा, वाव सर ग्रेट, खरंच समजते. तर मी थँक्यू म्हणतो तुम्हाला. मग मी सुद्धा मनातून थँक्यू म्हणतो की माझं शिकवणं तुम्हाला समजतं. बरोबर आहे. आता खाली एक वाक्य बघा, तिसरं वाक्य, आय विजिट हर ऑलवेज. ऑलवेज काय? फ्रिक्वेन्सी. ऑलवेज काय? फ्रिक्वेन्सी. बरं, या वाक्यात एकटंच ऍक्शन क्रियापद आहे का टू बीचं क्रियापद आहे का हेल्पिंग आणि मेन वर्ब आहे? एकटंच ऍक्शन क्रियापद आहे. कोणतं? विजिट. कोणतं क्रियापद इथं? विजिट. मग विजिट एकटंच क्रियापद असेल, विजिट जर एकटंच क्रियापद असेल तर तुम्हाला ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी विजिटच्या पूर्वी पाहिजे का विजिटच्या नंतर पाहिजे? विजिटच्या पूर्वी पाहिजे का विजिटच्या नंतर पाहिजे? बोला, विजिटच्या पूर्वी पाहिजे. पण याने काय केलं? विजिटच्या नंतर दिलं होतं, जे की चूक चालणार नाही. आता बघा, चौथं वाक्य, विजिट आहे, एकटंच क्रियापद आहे, तुम्हाला एकटंच क्रियापद आहे, काही टेन्शन नाही. एकटंच क्रियापद आहे. कोणतं आहे? विजिट. आणि एकटंच ऍक्शन क्रियापद आहे, विजिट. आणि त्या वाक्यात ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी वापरले ऑलवेज. मग एकटा ऍक्शन क्रियापद आलं तर तुमचं फ्रिक्वेन्सी त्या क्रियापदाच्या आधी आलं पाहिजे. मग इथं मला सांगा, हे इथं विजिटच्या पूर्वी फ्रिक्वेन्सी लिहिलंय, चालेल का? चालेल का? यस. आता कळलं का मी पहिल्यांदा त्यांना रेड झोनमध्ये आणि ग्रीन झोनमध्ये का टाकलं होतं? त्या वाक्यांना, 2 वाक्यांना रेड झोनमध्ये आणि 2 वाक्यांना ग्रीन झोनमध्ये का टाकलं होतं? कळलं का? का? कारण ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी दोन्ही वाक्यात होते, दोन्ही वाक्यात ऍक्शन क्रियापद होते, पण 2 वाक्यात ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सीचं स्थान चुकलं होतं. 2 वाक्यात ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी स्थान बरोबर आहे. कसं वाटलं? है कोई हमारे जैसा? कोई नहीं है. जैसी जैसी कोई नहीं है और अशोक अवंकर जैसा कोई नहीं है ना? बस एक कलर के 13 पत्ते, लेकिन सब में बस एक किंग. तुम्हाला हे क्लिअर कट कळलं का? ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सीचं स्थान वाक्यात कसं असतं आणि कुठं असतं? क्लिअर, एकदम क्लिअर ना? माझ्याकडे आपल्याकडे आणखी काही उदाहरण आहेत. मग एकदा ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी क्लिअर झाला, तुम्हाला कसाही प्रश्न उद्या सोडवता येतो. बघा इकडे पुढचं वाक्य पाहता. इथं वाक्य बघा, इथं पहिल्यांदा ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी कोणते ते जरा त्याला अंडरलाईन करू. इथं ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे नेवर. कोणतं आहे? नेवर, ज्याचं 0% असतं, ज्याचं 0% असतं. हे ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी नेवर. इथं ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे रिअली आणि इथं ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे ऑफन, आहे ना? बरोबर ना? रिअरली फ्रिक्वेन्सी आहे, ऑफन फ्रिक्वेन्सी आहे, नेवर फ्रिक्वेन्सी आहे. अजून इथं फ्रिक्वेन्सी वापरली बघा, नेवर एक. तुम्हाला ग्रीन सिग्नल आणि रेड सिग्नल वरून कळलं असेल की कोणते वाक्य चुकतात आणि कोणते वाक्य बरोबर येतात. पण आपण ते सिद्ध करणार. ॲडवर फ्रिक्वेन्सीचे कोणते वाक्य चुकतात आणि कोणते वाक्य बरोबर येतात. याच्यात ॲडवर ऑफ फ्रिक्वेन्सी बघा, पण याच्यात देताना काय दिलं बरं का? याच्यात देताना काय केलं माहिती का? हेल्पिंग वर्ब दिलंय. यार, याच्यात देताना हेल्पिंग वर्ब दिलंय आणि इकडे काय दिलंय? मेन वर्ब पण दिलंय. इथं सुद्धा हेल्पिंग वर्ब दिलंय आणि मेन वर्ब पण दिलंय. इथं बघा, फक्त टू बीचं क्रियापद दिलंय, तर टू बीचं क्रियापद दिलंय. इथं मात्र ऍक्शनचं क्रियापद दिलंय. बरोबर? ऍक्शनचं एकटंच क्रियापदाला असेल, ऍक्शनचं एकटंच क्रियापदाला असेल तर फ्रिक्वेन्सी पूर्वी,
पूर्वी. ऍक्शन क्रियापद एकटं दिलं असेल तर ऍक्शन क्रियापदाच्या पुढं म्हणजे टू बीचं क्रियापद असेल ऍक्शन क्रियापद एकटं सॉरी ऍक्शन क्रियापद एकटंच दिलंय पूर्वी फ्रिक्वेन्सी पूर्वी. टू बीचं एकटंच क्रियापद दिलंय फ्रिक्वेन्सी नंतर. फ्रिक्वेन्सी नंतर. ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी लिहिताना हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब आले दोघांच्या मध्ये. दोघांच्या मध्ये. इथं बघा इथं हेल्पिंग व्हर्ब बी दिले तुम्हाला. इथं काय दिले पोरांनो हेल्पिंग व्हर्ब बी दिलंय आणि इथं मेन व्हर्ब पण दिले. मग ऍडव्हर्ब फ्रिक्वेन्सी हेल्पिंग व्हर्ब मेन व्हर्बच्या काय येतं मध्ये येतं. मग सांगा हे जे मध्ये वापरलेलं फ्रिक्वेन्सी आहे ते तुम्हाला सांगा चुकलंय का बरोबर. मध्ये वापरले दोघांच्या करेक्ट. आता इथं मात्र बघा इथं बी सेम तशीच प्रक्रिया केली मी पण काय केलं बघा इथं हेल्पिंग व्हर्ब आहे इथं हेल्पिंग व्हर्ब आहे आणि इथं मेन व्हर्ब आहे. तर हेल्पिंग व्हर्ब मेन व्हर्बच्या कुठं पाहिजे होतं रे ते मध्ये पाहिजे होतं इथं पाहिजे होतं आहे की नाही. मग चुकलं बरोबर दुसरं रेड झोन चुकलं. तिसरं बघा आता इथं टू बीचं क्रियापद आहे एकटंच आर. टू बीचं क्रियापद आहे आर. आर ॲमेझार टू बीचं क्रियापद आहे आणि एकटंच आहे आयएनजी वगैरे काही नाही. आयएनजी वगैरे काही टू बीचं एकटंच क्रियापद आहे. मग फ्रिक्वेन्सी ही टू बीच्या क्रियापदासोबत कुठे येते आधी येते का नंतर. टू बीच्या नंतर येते. टू बीच्या नंतर येते. मग आता मला सांगा इथं टू बीचं क्रियापद वापरलं आपण इथं टू बीचं क्रियापद वापरलंय आर. मग आर टू बीच्या क्रियापदापूर्वी पाहिजे का टू बी क्रियापदाच्या नंतर पाहिजे रे. टू बी क्रियापदाचे काय पाहिजे नंतर पाहिजे. म्हणजे डी बरोबर 9 नंबरचं उदाहरण बरोबर आहे पण 8 नंबरचं उदाहरण चुकीचं आहे. का त्याने जे रिअरली ऍडवर्ब वापरलंय ते पुढे वापरलंय पुढे नाही मागे पाहिजे. काय पाहिजे सॉरी ते टू बी क्रियापदाच्या पूर्वी वापरले नाही. टू बी क्रियापदाच्या पूर्वी नाही वापरायचे टू बी क्रियापदाच्या नंतर वापरायचे. म्हणजे जर टू बीचं क्रियापद असेल तर तुमचं फ्रिक्वेन्सी टू बी क्रियापदाच्या नंतर आलं पाहिजे. समजते का याच्या नंतर समजते का. आता खालचं वाक्य बघा इथं मात्र ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफन आहे आणि ऍक्शन क्रियापद आहे. चुकलं का बरोबर. ऍक्शन क्रियापदासोबत जर फ्रिक्वेन्सी वापरायचं म्हणलं एकट्या ऍक्शन क्रियापदासोबत फ्रिक्वेन्सी वापरायचं म्हणलं तर ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी कुठं आलं पाहिजे मुख्य क्रियापदाच्या आधी आलं पाहिजे. मग मुख्य क्रियापदाच्या आधी आलंय का चेक करा. हो हे मुख्य क्रियापद आहे मुख्य क्रियापदाच्या आधी फ्रिक्वेन्सी पाहिजे आहे. 10 नंबरचं वाक्य बरोबर आहे. समजते का ना. काय काय पोरांचं बड़ी मुश्किल है खोया मेरा दिल है बड़ी मुश्किल है खोया मेरा दिल है कोई से ढूंढ के लाए ना जाके कहा मैं क्लास लगाऊं कोई समझाए ना मैं जो यहाँ सो करू मैं क्या करू. काही करायचं नाही. आवंत सरांचे लेक्चर व्यवस्थित करायचे. जास्त डोकं लावत बसायचं नाही आहे ना. हे व्यवस्थित लेक्चर केले व्यवस्थित तर तुमचं गाणं करू माय काही करू नसतं तुमचं गाणंच बदलन. आज मैं ऊपर जमाना है नीचे असं गाणं होईल तुमचं आहे ना. हे लक्षात ठेवायचं. समजते का डोक्यात चालले आहे ना. करू मैं क्या करू असं गाणंच म्हणायचं नाही. वाक्याला एकदम रिलॅक्स मध्ये समजून घेतलं तर कल्याणम स्वाहा. समजलं तुम्हाला. चला आमच्यासाठी कसं असतं बघा आमच्यासाठी आयुष्य चालेल ना. तेरे बिना दिल लगता नहीं ओ मेरी जान क्या करू क्या करू क्या करू क्या करू आमचं असे समज ना. आणि तुमच्या आता काही काही नवीन पोरं लेक्चर करीत असेल आपल्या लाईफमध्ये पहिलं लेक्चर करीत असेल ना त्यांना इंग्लिशचं कधी माहीतच नसेल. मग त्यांचं गाणं होतं कोई ना कोई चाहिए ऐसा पढ़ाने वाला तो हम मिल गए अभी है ना अभी मिल गए. पण ज्या पोरांना आपला क्लास अजून भेटलाच नाही ज्या पोरांना आपला क्लास अजून भेटलाच नाही त्यांचं कसं असेल अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम है ना. ज्यांना आपला क्लास माहीतच नाही. चला ज्याला माहीत झालं पण त्याच्याकडे सबस्क्रिप्शन नाही आपलं ऍडमिशन नाही. असो ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीचं स्थान वाक्यात कुठं असतं कळलं का. ऍक्शन क्रियापद असेल तर त्याच्या पूर्वी पाहिजे. टू बीचं क्रियापद असेल त्याच्या नंतर पाहिजे. हेल्पिंग वर मेन वर्ब असेल तर दोघांच्या मध्ये पाहिजे. विषय खलास. चुकणार नाही चुकणार नाही. चेक करा हे 10 उदाहरणं तुमच्या समोर आहेत. इकडे 4 उदाहरणं म्हणजे 6 तिकडे 4 इकडे. टेक मेक गो सीट राईट आलं तर ऍडवर्ब फ्रिक्वेन्सी आधी घ्या. एम इज आर वॉज वर एकटं आलं तर पुढे घ्या. एम इज आर आयएनजी सोबत आलं एम इज आर व्ही3 सोबत आलं किंवा हॅव हॅज व्ही3 सोबत आलं म्हणजे थोडक्यात हेल्पिंग वर्ब मेन वर्ब आलं दोघांच्या मध्ये घ्या मध्ये घ्या मध्ये घ्या मध्ये घ्या. समजलं का. 3 पद्धतीने अमर अकबर अंथनी लक्षात ठेवा. तिघं पण फ्रिक्वेन्सी ऍक्शन क्रियापदाच्या पूर्वी टू बीच्या नंतर आणि दोघांच्या मध्ये संपलं. आता यापेक्षा वेगळं काही सांगू शकत नाही. मुख पाठच झालं पाहिजे.
पहा, याच घटकाला धरून आयोगानं मला वाटतं एसटी 2017 मध्ये सुद्धा प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता? लेट्स हॅव इट. बघा तो प्रश्न काय होता. पहा, एसटी 2017 मध्ये हा आयोगाने प्रश्न विचारलाय. काय प्रश्न होता? सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्स. व्याकरण दृष्ट्यातलं करेक्ट वाक्य सांगा. सेल टॅक्स इन्स्पेक्टर 2017 मधला हा प्रश्न आहे. 2017 मध्ये असा प्रश्न विचारलाय. याच्यात पहिल्यांदा आपण चेक करूया याच्यामध्ये आलेलं. आता मी तुम्हाला रेड झोन वगैरे काही देणार नाही याच्यात, सगळे कारण आयोगाचा प्रश्न आहे, कारण तुम्हाला सोडवायचा आहे. मी फक्त त्याला पिंकने कोणते ऍडर ऑफ फ्रिक्वेन्सी आले त्याच्यात ते जरा सांगतो. पहिल्याच ऍडर ऑफ फ्रिक्वेन्सी कोणतं आहे? ऑलवेज. ऍडर ऑफ फ्रिक्वेन्सी कोणतं पहिल्यांदा? ऑलवेज. दुसऱ्या वाक्यात आहे का? युअर गो ऑफन आहे. तिसऱ्या वाक्यात आहे का? ऑलवेज आहे. फ्रिक्वेन्सीच आहे सगळं. चौथ्या वाक्यात आहे का? हो आहे. म्हणजे चारही वाक्यात ऍडर ऑफ फ्रिक्वेन्सी त्यांनी वापरून दिले आपल्याला. एसटी 2017चा प्रश्न आहे. याच्या आधी आपण ऍडर ऑफ फ्रिक्वेन्सी बद्दल डिटेल्स माहिती घेत आहोत. चला तिकडे बघूया. मला सांगा, पहिल्या वाक्यामध्ये एकटच ऍक्शन क्रियापद आहे सर्वच. एकटच ऍक्शन क्रियापद आहे सर्वच का टू बीचं क्रियापद आहे का दोन क्रियापद आहेत? एकटच आहे का टू बीचं क्रियापद आहे का दोन क्रियापद आहे? एकटच आहे ऍक्शन क्रियापद. मग ऍक्शन क्रियापदासोबत जेव्हा फ्रिक्वेन्सी वापरायचा असतो तर फ्रिक्वेन्सी नंतर वापरला जातो का आधी? कधी वापरला जातो? आधी. आणि हे काय केलंय? ऍक्शन क्रियापदाच्या हे काय केलंय? नंतर वापरलंय. चालेल का? चालेल का? नाही. उत्तरात येत चालणार नाही. उत्तरात येत उत्तर येणार नाही. कारण बलराज मदर सर्वच ऑलवेज असं येणारच नाही. कारण तो ऑलवेजचं स्थान कुठं पाहिजे होतं? या सर्वच्या पूर्वी पाहिजे होतं. कारण फ्रिक्वेन्सी ऍक्शन क्रियापदासोबत जर वापरली एकट्या तर ते मुख्य क्रियापदाच्या आधी पाहिजे. म्हणजे इथं पाहिजे होतं, इथं पाहिजे होतं, आहे ना. म्हणजे उत्तरात ए येणार नाही. उत्तरात ए येणार नाही. एवढं जरी माहीत झालं तरी तुमचं आयोगाचं उत्तर सुटलं. कारण पर्याय कसे दिलेत बघा. पर्याय कसे दिलेत बघा. पर्यायामध्ये इथं ए दिलंय, चुकलं. कारण आपल्याला येत उत्तर निवडायचं नाही ना. ए उत्तर निवडायचं नाही. याच्यात ए आहे, गेलं. याच्यात पण ए आहे, गेलं. आणि याच्यात पण ए आहे, गेलं. जय हो, जय हो. उघडा डोळे करा गोल, आहे ना. उघडा डोळे करा गोल. अशोक आवनकर क्लास. उघडा डोळे करा गोल. समजतंय तुम्हाला? पण तरी पण आपल्याला उत्तर तर लगेच काढता आलं. आपल्या स्मार्टनेस उत्तर लगेच काढता आलं. पण तरी आपण सराव करून घेऊया, अभ्यास करून घेऊया. बाकीचे उदाहरण का चुकतात, का बरोबर येतात पाहता चला. म्हणजे पहिलं ए उदाहरण तर काय झालं तुमचं? चुकलं आहे. बघा, ए उदाहरण तर काय तुमचं चुकलंय. आता खाली बघा, डू यू गो ऑफन. आता गो हे वाक्यात ऍक्शन क्रियापद आहे, बरोबर आहे. एकटच आहे, पुन्हा ऍक्शन एकटच आहे. मग ऍक्शन क्रियापद एकटच आहे. मग तुमचं जे ऑफन वापरलंय, फिशिंग हे काय क्रियापद नाही बरं का. फिशिंग हे नाम आहे. फिशिंग काय? नाम आहे, नाम. फिशिंग काय तुम्हाला वाटतं भाऊ इथं गोन फिशिंग? तसं नसतं. गोला गोईंग करता येतं. फिशिंग हे नाम आहे, मासेमारी करणं. मग आता ह्या गोच्या पूर्वी तुमचं फ्रिक्वेन्सी पाहिजे, इथं पाहिजे फ्रिक्वेन्सी. डू यू ऑफन गो, नॉट गो ऑफन. ऑफन गो पाहिजे होतं. बी वाक्य चुकीचं आहे. आता सी चला. इथं आता काय केलं बघा, इथं ॲमेझॉनचं वाक्य आहे आणि इथं आयएनजी सुद्धा दिलंय. म्हणजे ह्या वाक्यामध्ये तुमच्या हेल्पिंग वर्ब बी दिलंय आणि मेन वर्ब बी दिलंय. मग वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब दिलं तर तुमचं जे फ्रिक्वेन्सीचं ऍडवर्ब आहे कुठं पाहिजे होतं? वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे, मेन वर्ब आहे, तर फ्रिक्वेन्सी काय पाहिजे? दोघांच्या मध्ये पाहिजे होतं. याचा अर्थ ते इथं पाहिजे होतं. कुठं? इथं पाहिजे होतं ना. इथं पाहिजे होतं. हे जे ऑलवेज आहे त्याची जागा इथं पाहिजे होती. म्हणजे तिथं दिली नाही. याचा अर्थ सी सुद्धा वाक्य चुकीचं आहे. सी सुद्धा वाक्य ग्रामॅटिकली चुकीचं आहे. समजते का? आता खाली बघा, आय सेल्डम इट मोर दॅन धिस. आता बघा इथं मुख्य क्रियापद कोणतं आहे? इट. एकटच क्रियापद आहे. आयएनजी नाही, वित्री नाही, काही नाही, एकटच क्रियापद आहे. आणि फ्रिक्वेन्सी वापरले सेल्डम. मग एकट्याच वाक्यामध्ये जेव्हा फ्रिक्वेन्सी वापरली जाते ऍक्शन क्रियापदासोबत, ती मुख्य क्रियापदाच्या आधी पाहिजे आणि मुख्य क्रियापदाच्या आधी आहे. याचा अर्थ डी फक्त वाक्य करेक्ट पाहिजे, जे की पहिल्यांदाच उत्तर आपण काढलेलं आहे पण आता फायनल झालं. समजतंय का? समजतंय मित्रांनो? मी तुम्हाला ॲडोर हा टॉपिक सुरू केलेला आहे आणि ॲडोर टॉपिकमध्ये आपण ॲडोर म्हणजे काय, कोणत्या प्रकारचं असतं, त्याचं कार्य काय असतं आणि ॲडोर वाक्यात कशाचे कार्य करतात, त्यानंतर ॲडोरचे किती प्रकार असतात, त्यामध्ये पहिला कोणता प्रकार आहे? ॲडोर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. कोणाला ॲडोर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणतात, कोणती ॲडोर ऑफ फ्रिक्वेन्सीची यादी आपण पाहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं सिक्वेन्स काय असतो, पोझिशन काय असतं ॲडोरचं, एका वाक्यामध्ये आल्यास काय असतं. उदाहरणं पाहिले, संकल्पना पाहिल्या,
सराव पाहिला आणि आयोगाची प्रश्नपत्रिका ही इथं पाहून घेतली. आय होप दॅट मित्रांनो पहिल्या सेशनमध्ये या ॲडवर्डच्या या पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला ॲडवर्ब म्हणजे काय, ॲडवर्डचं फंक्शन, ॲडवर्डचे प्रकार, ॲडवर्डचा पहिला प्रकार, त्याची उदाहरणं आणि आयोगाचे प्रश्न हे तुम्हाला आरामात कळले असतील अशी मला पूर्ण खात्री आणि अपेक्षा आहे. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं आजच्या सेशनसाठी थांबूया. पुन्हा पुढच्या सेशनमध्ये आपण ॲडवर्डचे इतर प्रकार अगदी अशाच पद्धतीने इन डेप्थमध्ये जाऊन पाहणार आहोत. आय होप दॅट तुम्हाला आजचं सेशन इतर सेशनसारखं आवडलं असेल अशी पूर्ण खात्री व्यक्त करतो आणि आजच्या सेशनला इथंच थांबतो. घ्या काळजी, करा अभ्यास, व्हा अधिकारी. तुमच्या संपूर्ण प्रवासात मी अशोक आवनकर सर नेहमी तुमच्या सोबतीला असणार आहे. तुमच्या मित्रांनी आतापर्यंत जर ॲप घेतलं नसेल आपलं, प्ले स्टोअरवर जाऊन त्यांना सांगा आवनकर सर्च करा आणि आपलं ॲप डाउनलोड करा. आपल्या न्यूली अपडेटेड आणि फुल्ली अपडेटेड बॅचेस एकदम एक्सलंट रूपात तुमच्यासमोर आलेल्या आहेत असं त्यांना मेसेज द्या आणि तुमच्या मित्रांना जरूर आपल्या बॅचबद्दल, ऑनलाईन बॅचबद्दल जरूर सांगताल अशी अपेक्षा आहे. आता इथंच या लेक्चरला थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.